शिवजयंती उत्सवाचे अध्यक्षपद मिळाल्याच्या कारणावरून तिघांनी अध्यक्ष झालेल्या तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचा हा रक्तरंजित थरार 15 एप्रिल रोजी पहाटे 2च्या सुमारास रविनगर स्थित इंद्रपुरी शाळेजवळ घडली. या प्रकरणी मृताचे वडील गजानन वानखडे यांनी तक्रार नोंदविली. तीर्थ हा कॅटरिंगचा व्यवसाय करायचा. रविनगर येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्या यंदाच्या शिवजयंती उत्सवाचे अध्यक्षपद तीर्थ वानखडे याला देण्यात आले होते. ते अध्यक्षपद चैतन पिंजरकरला हवे होते. त्यामुळे तू आमच्या विरोधात जाऊन अध्यक्ष बनलास या कारणावरून तीनही आरोपी तीर्थशी अकारण वाद करीत होते. तीर्थ गजानन वानखडे, वय वर्ष 24, राहणार रविनगर असे मृतकाचे नाव आहे. यातील तिन्ही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. ही घटना अतिशय गंभीर असून नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला कडक कारवाई करण्यात यावी म्हणून राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीचे फोटो घेऊन मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसत होता. नागरिकांनी पोलीस स्टेशन येण्याची बातमी मिळताच डीसीपी गणेश शिंदे यांनी नागरिकांना समजावून सांगितले, आम्ही खुनाचा तपास घेऊन त्यावर आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सुद्धा तसा तपास सुरू केला आहे. यावर आम्ही नातेवाईकांना समजावून सांगून त्यांचं समाधान केलं, त्यांना विश्वास दिला, त्यामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही. लवकरात लवकर आम्ही तपास करीत आहे.